इथे आहे हा फिश. मी आज कोणतेही इंट्रोडक्शन वगैरे न देता डायरेक्टली व्हिडिओ स्टार्ट करते आहे, कारण की इथे बघा, हा आहे रावस आणि ही आहे तारल्या, असं काहीतरी म्हणतात त्याला, तारल्या वगैरे काहीतरी. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की कोणतं फिश आहे. आणि इथे बघा, इथं आमच्या आई हा फिश मॅरिनेट करतात. मॅरिनेट म्हणजेच प्रॉपर मॅरिनेट करून ठेवायचं नाही आहे. हा फिश पटकन म्हणजेच फक्त हळद मीठ तिखट लावून रव्याने कोट करून फ्राय करायचा आहे. इथे त्याला लावलेलं आहे हळद तिखट आणि मीठ, ज्या की तारल्या आहेत. आणि इकडे जो आहे मोठा, म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसतोय, तो रावस आहे. त्या सेपरेट करतात की त्याची थोडी करी पण बनवायची आहे, त्याच्यामुळे त्या थोडंसं सेपरेट करतात. तुम्हाला कोणता फिश खायला आवडतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे रावस. याला पण तसंच त्याच प्रकारे फक्त हळद आणि तिखट मीठ लावून घ्यायचं आहे. आणि थोडं त्याला ते सगळीकडून कोट करून घ्यायचं. आणि मग लगेचच तुम्ही रवा घ्या आणि त्या रव्यात याच्यात कोणत्याही प्रकारचा आगळ किंवा लिंबू वगैरे घालायची गरज नाही आहे. जर तुम्ही लिंबू किंवा आगळ घातलात तर जास्त कुरकुरीत नाही होणार, ते मऊ पडतील. त्यामुळे फक्तच रव्यात कोट करायचे आहे ते आणि डायरेक्टली तेलात फ्राय करायला घ्यायचे. इथे बघा तेलावर फ्राय करतात. छान असे मस्त क्रिस्पी करून घ्यायचे. आणि लहान मुलांना देखील खूप आवडतात. रावस तर खायला छान लागतोच आणि टेस्टी पण असतो खूप. थोड्याशा तारल्या पण टाकल्यात. आणि हा इकडे एक मी फिश जो की तिखट न लावता बाळासाठी. आणि ही आहे आमची करीची तयारी. इथे घेतलं आहे ओलं खोबरं, लसूण, आलं, हिरवी कोथिंबीर, त्याचसोबत थोडेसे तीळ आणि धणे. आणि इकडे आईने मसाला बारीक करून घेतला आहे. एकाकडे तेल ठेवलं आहे आणि त्या तेलामध्ये फोडणीला टाकलं आहे लसूण. आणि म्हणजेच तो लसूण थोडासा भाजला की त्यामध्ये टाकायचे आहे हळद आणि लगेचच आपला तिखट मसाला, लाल मसाला काय असेल ते तुमच्याकडे. आणि ही कोणतीही गोवन किंवा कोकणी पद्धत नाही आहे. ही रेसिपी आमच्या आईंची आहे. एकदा ट्राय करा नक्की. खूप छान होते. त्याचा मसाला इतकं काही अवघड नाही आहे आणि बनवायचं तर अजिबात अवघड नाही आहे. एकदा ट्राय करायला काही हरकत नाही आहे. जर कोणीतरी एवढ्या म्हणजे कॉन्फिडेंटली सांगते की बाबा नाही छान आहे, तुम्ही करून बघा, तर करून बघावं एकदा. आणि याच्यात वरून टाकली थोडीशी चिंच आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच पाणी याच्यात ॲड करा. जास्त म्हणजे पातळ करू नका. करी ही कशी थोडीशी दाटच असते, त्यामुळे करीची कन्सिस्टन्सी ठेवा. जास्त दाट करू नका. थोडंसं पातळ, थोडं दाट असं ह्याच्यात ठेवा. त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर याच्यात जे काही पीस ठेवलेले, हे मॅरिनेट केलेले नाही आहेत पीस, ते त्याच्यात सोडा. आणि ते छान शिजले की मग सर्व करा. वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि ही असं काहीसं आमचं आज ताट होतं. म्हणजेच आमची ही फिश थाळी होती.